प्रिय विद्यार्थी मित्रांनो, युनिक कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 मधील पाठ 4 हा पाहणार आहोत। तो म्हणजे कोणता? फायनान्शियल प्लॅनिंग। म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? अर्थनियोजन। अर्थनियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग हा पाठ भरपूर विद्यार्थ्यांना अवघड जातो। याचे कारण की या पाठातील जे संकल्पना आहेत त्याचा विद्यार्थी बारकाईने अभ्यास करत नाहीत, त्यामुळे हा पाठ भरपूर विद्यार्थ्यांना अवघड जातो। पण जर ह्या पाठातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेतल्याच्या नंतर हा पाठ अतिशय सोपे जाते बघा। म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्याला शिकायचं काय? तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या अतिशय महत्त्वाच्या। त्या म्हणजे कोणत्या? एक जीएसटी आणि दुसरं कोणता आहे? शेअर्स। शेअर्सचा विचार आपण काय करू का पुढील भागामध्ये करू बघा। ह्या भागामध्ये आपल्याला फक्त जीएसटी याविषयी माहिती घ्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यामधील पहिला भाग म्हणजे कोणता आहे? जीएसटी। म्हणजे जीएसटी म्हणजे काय? जीएसटी हा एका प्रकारचा कर आहे आणि तो कर भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून लागू झालेला आहे। म्हणजे 1 जुलै 2017च्या वस्तू अनेक म्हणजे वस्तू कोणत्याही घ्या बघा, प्रत्येक वस्तूला वेगवेगळा कर आपल्याला भरावा लागत होता। पण 1 जुलै 2017 पासून पूर्ण भारतामध्ये एकाच प्रकारचा कर लागलेला आहे, तो म्हणजे कोणता आहे? जीएसटी। म्हणजे जीएसटी म्हणजे काय? तर जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। तर विद्यार्थी मित्रांनो, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। गुड्स म्हणजे काय? गुड्स म्हणजे वस्तू। जे आपण वस्तू खरेदी करता, त्या खरेदी वस्तू केल्याच्या नंतर जो आपण पैसे किंवा रक्कम देता बघा, तो म्हणजे त्याच्यामधली काही वस्तूची किंमत आणि काय असते, काही टॅक्स भरावा लागतो बघा आपला। ज्या वस्तू आपण खरेदी करता त्या खरेदी केलेल्या वस्तूच्या मार्फत सरकारला जो टॅक्स जातो त्याला काय म्हणायचं? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बघा। गुड्स म्हणजे वस्तू आणि सर्व्हिस म्हणजे काय? सेवा। म्हणजे ह्याच्यामध्ये काय असते? वस्तू व सेवा कर। मित्रांनो बघा, ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय? वस्तू व सेवा कर। तर वस्तू व सेवा कर किंवा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किंवा जीएसटी, जीएसटी हे भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून लागू झालेला कायदा किंवा कर आहे। तर 1 जुलै 2017 पासून हा कर काय झालेला आहे? भारतामध्ये लागू झालेला आहे। तर जीएसटी शिकण्याच्या पहिले आपल्याला एक लक्षात गोष्ट ठेवावी लागते, ती म्हणजे कोणती? आपल्या भारतामध्ये दोन प्रकारचे शासन आहेत बघा। शासन म्हणजे काय? गव्हर्नमेंट। गव्हर्नमेंट हे दोन प्रकारचे, एक म्हणजे भारत लेवलला म्हणजे देश लेवलला म्हणजे केंद्रीय शासन, आणि 2 नंबर म्हणजे काय? राज्य शासन बघा। केंद्र शासन आणि राज्य शासन काय आहेत? वेगवेगळे आहेत बघा। म्हणजे आपल्याला दोन्ही सरकारला कर भरायचा असतो। म्हणजे केंद्र सरकारला जो आपण कर भरता त्याला काय म्हणतात? या ठिकाणी सीजीएसटी, आणि जो राज्य शासनाला आपण जे कर भरता ते म्हणजे काय? एसजीएसटी। तर ह्या ठिकाणी काय करा, जीएसटी चे दोन भाग पडतात बघा। जीएसटी चे दोन भाग पडले। तो म्हणजे काय? जीएसटी म्हणजे काय? कर। कर हा आपल्याला दोन्ही सरकारला द्यावा लागतो। दोन्ही सरकार म्हणजे कोणतं? एक केंद्र शासन, एक असते राज्य शासन। म्हणजे केंद्र शासन एक असते केंद्र शासन, आपण त्याला काय म्हणता? सेंट्रल गव्हर्नमेंट। आणि काय असते? राज्य शासन, राज्य शासन त्याला काय म्हणतात आपण या ठिकाणी? स्टेट गव्हर्नमेंट। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी केंद्र शासनाला जो आपण कर भरता त्याला म्हणायचं सीजीएसटी, सीजीएसटी, आणि जो राज्य शासनाला आपण जो कर भरता त्याला म्हणायचं एसजीएसटी। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या धड्यामध्ये किंवा ह्या पाठामध्ये पहिली संकल्पना म्हणजे कोणती? जीएसटी चे दोन भाग पडले। एक भाग म्हणजे काय? केंद्र शासनाला भरायचा कर, आणि दुसरा भाग म्हणजे काय? राज्य शासनाला भरायचा कर। तर केंद्र शासनाला जो आपण कर भरता त्याला काय म्हणायचं? सीजीएसटी, आणि जो राज्य शासनाला आपण जो कर भरता त्याला म्हणायचं करो एसजीएसटी। तर जीएसटी तुम्हाला म्हणलं या ठिकाणी 18%। जर एखाद्या वस्तूवर जीएसटी किती म्हणलंय? 18%। तर जीएसटी चे किती भाग पडले? दोन भाग पडले, आणि दोन्ही भाग पडले ते काय असतील? समान असतील। समान म्हणजे काय? केंद्र शासनाला जेवढा आपण कर भरता तेवढाच कर आपल्याला काय करायचंय? राज्य शासनाला भरायचा आहे। म्हणजे जीएसटी किती टक्के आहे? 18%। एखाद्या वस्तूवर जीएसटी 18% असेल त्याच्यापैकी अर्धी काय करायचं? सीजीएसटी म्हणजे केंद्र शासनाला भरायचं आहे, आणि अर्ध काय करायचंय? राज्य शासनाला भरायचं आहे। मग आपल्याला एक संकल्पना शिकायला मिळते, ती म्हणजे कोणती? जीएसटी जेवढी आहे त्याचे दोन समान भाग करायचे। त्याच्यामधला पहिला भाग म्हणजे कोणता? सीजीएसटी, आणि दुसरा भाग म्हणजे कोणता? एसजीएसटी। तर हे 18%पैकी आपण सीजीएसटी काय भरायचं? 9% भरायचं, आणि पुन्हा एसजीएसटी काय भरायचं? 9%। मग हे केंद्र सरकारचा कर आणि राज्य सरकारचा कर कसा असतो? सारखा असतो, आणि ह्या दोघांच्या डबल काय असतो? जीएसटी, किंवा जीएसटीच्या काय असते? अर्ध सीजीएसटी, अर्ध काय असते? एसजीएसटी। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी सूत्र कोणतं तयार होते बघा?
रेट म्हणजे काय? रेट म्हणजे आपण जी वस्तू घेता ती 100च्या बदल्यात मोजतात. म्हणजे काय होते बघा ठिकाणी, ह्याचा अर्थ बघा ठिकाणी 18%. 18% म्हणजे काय बघा ठिकाणी, टक्के म्हणजे छेदामध्ये काय असते, 100 असते. 100 म्हणजे एखादी आपण वस्तू 100 रुपयाची घेतल्याच्या नंतर 100 रुपयाला आपल्याला 18 रुपये हा आपला जीएसटी टॅक्स भरावा लागतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू घेतल्याच्या नंतर 18 रुपये हा आपला टॅक्स भरावा लागतो. म्हणजे या ठिकाणी काय होते, 18%. मग ह्या ठिकाणी काय होईल बघा, 100 रुपयाची जर वस्तू घेतल्या तर आपल्याला 9 रुपये जे आहे ते केंद्र सरकारला भरावे लागतील आणि 9 रुपये जे आहे ते राज्य शासनाला भरावे लागतील. म्हणजे एकूण आपण काय केल्या बघा, 100 रुपयाची वस्तू घेतल्या, 100 रुपयापैकी 18 रुपये आपण काय करता, जीएसटी टॅक्स भरता. बघा वस्तू किती रुपयाची, 100 रुपयाची, आपण टॅक्स भरला किती, 18 रुपये. म्हणजे वस्तू जर आपण 100 रुपयाची विकत घेत असाल आणि त्यावर 18% किंवा 18 रुपये जर काय केल्या टॅक्स भरत असेल बघा, ती वस्तू आपल्याला 100 रुपयाला मिळणार नाही. म्हणजे वस्तूची किंमत किती आहे, 100 आहे, आपला टॅक्स भरायचा किती आहे, 18 आहे. बघा दोघांची जर बेरीज केली तर ती वस्तू आपल्याला 118 रुपयाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर 118 रुपये आपण काय करायची, ती वस्तू घ्यायची, त्याच्यापैकी त्या वस्तूची किंमत 100 रुपये, 18 म्हणजे रुपये काय म्हणजे टॅक्स असतो बघा. मग टॅक्स हा काय असतो, दोन्ही सरकारला जातो बघा. जीएसटी टॅक्स म्हणजे 18 रुपयापैकी 9 रुपये कोण घेते, सीजीएसटी. म्हणजे काय घेते बघा ठिकाणी, 9 रुपये जे घेते ते केंद्र शासन आणि 9 रुपये जे घेते काय घेते, राज्य शासन. या दोन आपल्याला काय मिळते बघा, एक सूत्र मिळते. म्हणजे कोणतं, त्याच्या पहिले आपण काय करू बघा, रेट शिकू. रेट, टक्के म्हणजे काय असते, रेट. रेट म्हणजे काय, दर बघा. ठीक आहे, सूत्र कोणतं मिळते बघा, रेट ऑफ सीजीएसटी बरोबर रेट ऑफ एसजीएसटी आणि रेट ऑफ जीएसटी भागिले 2. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी, रेट ऑफ सीजीएसटी, सीजीएसटी किती आहे, 9% आहे. सीजीएसटी 9% असेल तर एजीएसटी काय, 9%. म्हणजे दोघाचा रेट सारखा आणि जर जीएसटी नाव आलं तर ह्या रेट पैकी काय करायचा, डबल करायचा बघा. किंवा जीएसटीचा अर्थ कोण असेल, सीजीएसटी, आणि जीएसटीचा अर्थ कोण असेल, एसजीएसटी. सूत्र असं बनलं बघा ठिकाणी, रेट म्हणजे काय, दर. जेव्हा जेव्हा प्रश्नामध्ये रेट शब्द आल्याच्या नंतर सोबत काय घ्यायचं बघा, रेट. रेट शब्द आल्याच्या नंतर टक्के हे चिन्ह सोबत घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी रेट ऑफ सीजीएसटी बरोबर रेट ऑफ एसजीएसटी बरोबर रेट ऑफ जीएसटी भागिले 2. या पाठामध्ये पहिलं सूत्र असं होतं बघा. या सूत्राचा वापर करून आपल्याला दुसरं सूत्र तयार कसं करायचं बघा. रेट म्हणजे काय, दर. दर, रेट म्हणजे काय, दर. हे रेट हे शब्द काढायचा, रेटच्या ठिकाणी काय टाकायचं, अमाऊंट टाकायचं. म्हणजे सूत्र असं तयार होईल बघा ठिकाणी, रेट हे शब्द काढायचं आणि त्या ठिकाणी काय टाकायचं, अमाऊंट टाकायचं. अमाऊंट म्हणजे काय, रक्कम. अमाऊंट ऑफ सीजीएसटी बरोबर पुन्हा रेट हा शब्द काढायचा, पुन्हा टाकायचं अमाऊंट ऑफ एसजीएसटी बरोबर पुन्हा रेट हा शब्द काढायचा, अमाऊंट ऑफ जीएसटी भागिले 2. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे दोन्ही सूत्र कसे आहेत, सारखे आहेत बघा. फक्त रेट शब्द काढायचा आणि काय टाकायचं, अमाऊंट. जर रेट विषयी पाठ करायचा असेल तर रेट ऑफ सीजीएसटी बरोबर रेट ऑफ एसजीएसटी बरोबर रेट ऑफ जीएसटी भागिले 2. आणि अमाऊंट विषयी पाठ करायचा असेल तर काय करायचं, अमाऊंट ऑफ सीजीएसटी बरोबर अमाऊंट ऑफ एसजीएसटी बरोबर अमाऊंट ऑफ जीएसटी. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बेसिक भाग संपलेला आहे. आपण 4.1 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत.